गावदेवी गावठाण आणि भावाले बी टीमचा कर्णधार आपण व्यासपीठासमोर यायचा ही सूचना आयोजकांकडून आली। एखादा संघ जर का उपस्थित राहिला नाहीये तर शेवटचा क्रमांक त्या टीमला दिला जाईल। सेमीफायनल मॅच साठी एखादा संघ जर आला नसेल तर त्याला चौथा क्रमांक दिला जाईल आणि इंडिव्हिज्युअल प्राइज कोणताही प्रकार त्या टीमला टीमच्या खेळाडूंना दिलं जाणार नाहीये याची नोंद आपण घ्या। आणि ग्रामीण मधून जो संघ फायनलला जाईल खर तर त्या टीमला 2 आयकॉन घेण्याची मुभा राहील। यस, डेड बॉल कॉल, टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला। खर तर योगेश चक्रधर प्रेझेन्स ऑफ माइंडचंही कौतुक करावं लागेल कारण त्यांना माहिती आहे नांदगाव संघाने तिन्ही सामने धावा डिपेंड केल्या आणि त्यांना चेस करावंच भाग पडलं। टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि सातत्याने त्यांनी खर तर आपण पाहिला प्रथम बॅटिंग केली होती आणि यावेळेला योगेश टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आणि नांदगाव संघाला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं। अंतिम सामनाच्या दिवसामधला त्यानंतर सेमीफायनल चला 4 संघ 4 मध्ये 3 संघात खर तर भावाले बी गावदेवी गावठाण आणि जय हनुमान क्रिकेट संघ नावडे या 3 संघाचे कर्णधार आम्ही त्यांना इन्व्हाइट करत आहोत। आपण व्यासपीठासमोर या, आयोजकांशी आपण संपर्क साधा। मालिका वीरासाठी 2 व्हीलर खर तर बाईक नाहीये परंतु स्पोर्ट्स सायकल रबर बॉल मध्ये सर्वात मोठं पारितोषिक या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। रबर बॉल क्रिकेट मध्ये वैयक्तिक चांगलं पारितोषिक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून त्या खेळाडूंना दिलं जाईल। वाईटचा इशारा, वाईटचा इशारा, त्यानंतर पुढचा बॉल मिसक्यूट झाला, फटका। पुन्हा एकदा निर्णायक मॅच मध्ये योगेशचा बहुमूल्य विकेट या ठिकाणी स्वस्तामध्ये बाहेर योगेशला परतावा लागेल डगआउट्स मध्ये। पहिला धक्का वाशीगाव टीमला बसला। धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय या ठिकाणी 2 पहिला खेळाडू बाद योगेश, नवीन फलंदाज विजय खडसे। संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहता स्कोरिंगची भूमिका साकारली गोविंदा पाटील, मुकेश नाईक। खरं त्यांचं विशेष मी कौतुक करेल कारण तर पहिला खेळाडू बाद झाला विजय खडसे मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहताय फर्स्ट विकेट आणि त्यानंतर विजयने आल्या हॅमर केला बॉलला, ताकद वापरली, फटका फसलेला नाहीये तर अंतर कापत बाहेर गेला। वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून सीमा पार षटकार, जबरदस्त सकारात्मक दृष्टिकोन। मागच्याही मॅच मध्ये त्याने योगेश बाद झाल्यानंतर लगेच आल्याला एक मोठा षटकार मारला होता। भावाले बी टीम आपण पाहताय खरं तर टॉप 4 मध्ये आली आणि एका बाजूने असेल गावदेवी गावठाण। चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण व्यासपीठासमोर या। पहिला सेमीफायनल सामना असेल सूर्या भाई भावाले बी टीमचे पुरस्कर्ते तेही स्पर्धेचा आनंद घेतात। बोकडविरा संपूर्ण गाव आज या स्पर्धेचा आनंद घेतोय। अगदी उजव्या बाजूला त्यांना आपण पाहता उरण परिसरातील बोकडविरा गाव खरं तर क्रिकेट बरोबर कबड्डीसाठी प्रचंड फेमस असणारं हे खरं तर गाव। कबड्डीचे अनेक खेळाडू या गावाने दिले। मयूर कदम सारखा चांगला खेळाडू प्रो कबड्डी मध्ये खरं आपण पाहिला त्याला खेळताना बोकडविरा गावचा स्टार कबड्डीपटू। चला बॉल हवाय, नवीन बॅटचे पुरस्कार आपण 8 रन स्कोर कार्ड वरती एक खेळाडू बाद। चांगली बॅटिंग खतर विजय खडसे या खेळाडूने केले। आज या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 61 धावांची विस्फोटक इनिंग साई संघाचा अनिकेत मोकल त्याने साकारली होती पहिल्या मॅच मध्ये। परंतु साई संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आणि इथे आपण पाहता या 2 टीम मधून एक संघ टॉप 4 मध्ये येईल, नांदगाव की वाशीगाव।
अगदी हाकेच्या अंतरावरती असणारे नांदगाव आहे, परस्पर पाट्याच्या अगदी बाजूला, आणि एका बाजूला नवी मुंबई परिसरातला वाशीगाव हा संघ आपण पाहता मैदानामध्ये खेळत असताना या दोन टीम मध्ये ही लढत खरं तर नवी मुंबई आणि मुंबई यांना जोडणारी खाडी, त्या खाडीच्या अगदी बाजूला असलेले वाशीगाव आपण पाहताय. नवी मुंबई म्हटलं की स्वच्छ सुंदर अशी खरं तर महानगरपालिका आणि त्या परिसरातला त्या बेट मधला हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. नवी मुंबईचे बरेच संघ आपण पाहता, धारावे संघाने ते वेगळा दबदबा गेले काही वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रस्थापित केला. कुमार 11 तुर्बे असेल, गोठिवली, बोनकोडे, ऐरोली, दिवा, कोलीवाडा या संघांचा बोलबाला आपण अनेक वेळा पाहिला, ज्यामध्ये वाशीगाव देखील कमी नाहीये. करावे संघ आपण पाहिला सातत्याने खेळताना आपल्या या रायगड परिसरामध्ये. याच बाईकची सिंगल या बॉलवरती मिळेल, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. आणि आज या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी आमचे मित्र नवी मुंबईचे खरं तर युवराज माई यांचा आवाजही तुम्हाला इथे ऐकायला मिळाला. 9 धावा स्कोर कार्ड वरती समोर पुन्हा एकदा विजय खडसे स्ट्राइक एंडला पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला आपण पाहता इनसाइड आउट, खरं तर कव्हर पॉइंटच्या दिशेने हा फटका, मागे बॉल चाललाय, त्या ठिकाणी फिल्डर धावतात, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण केल्या या बॉलवरती, या खरं तर फटक्यावरती. 2 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 खेळाडू बाद 11 धावा. नांदगाव टीमने प्रत्येक सामना अगदी अटीतटीच्या क्षणाला जिंकलाय. जे 2 सामने माप्यासह 2 सामने जे नांदगाव टीमचे आपण पाहिले, माप्या 3 सामने, कारण बाय या टीमला मिळाली नव्हती, बाय वाशीगाव टीमला मिळाली होती, साई टीमला मिळाली होती, परंतु मागचे 3 सामने जर आपण नांदगाव संघाचे पाहिले तर शेवटपर्यंत तो सामना गेला आणि तिथून मात्र या टीमने विजय संपादन केला होता. चला, गावदेवी गावठाणचा कॅप्टन आणि भावाले बी टीमचा कॅप्टन. बघा, ग्रामीण मधून एखादा संघ जर का फायनलला गेला आणि त्या फायनलला त्यांना तालुका संघासोबत जर फायनल खेळण्याची संधी मिळाली तर त्या टीमला 4 आयकॉन घेण्याची मुभा राहील. आणि जर का भावाले बी संघ जर फायनल मध्ये पोहोचला तर 2 आयकॉन त्या ग्रामीण संघाला घेण्याची मुभा असेल. हा अतिशय महत्वाचा निर्णय, कारण एका गावाचे 11 खेळाडू तर दुसऱ्या बाजूने वेगवेगळ्या परिसरातील 11 खेळाडू, किंबहुना 8 एका गावचे 9 एका गावचे खेळाडू, 2 वेगळ्या परिसरातील खेळाडू. त्यामुळे खरं तर कॉम्बिनेशन मिळतं जुळतं नाहीये. त्यामुळे बॅलन्स कसा होईल यासाठी जर का तालुका वाईज गावदेवी गावठाण संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला तर ग्रामीण संघाला 4 आयकॉन घेण्याची मुभा राहील. आणि जर का भावाले बी पोहोचला तर तुम्हाला 2 आयकॉन घेण्याची संधी राहील. आता आयकॉन त्यांनाही शोधावे लागतील आयन मेलोवरती. अनिकेत मोकल, आपण जाऊ नका, थांबा, प्रचंड मागणी आपल्याला आहे. अमोल पाटील, गोविंद आहे आमच्या बाजूला आयकॉन. मुकेश नाईक सारखा एक आयकॉन खेळाडू आहे तुमच्याकडे. दिनेश गायकवाड देखील आहे. प्रमोद दादा घरत तेही आहेत. बरेचसे आयकॉन आहेत, परंतु शॉर्ट टर्म क्रिकेट खरं तर आपण पाहिला लिमिटेड ओव्हर क्रिकेट असं म्हणावं लागेल, कारण शेवटचे जे सामने होतील ते कदाचित कमी षटकांचे होतील. त्यामुळे एखाद दुसरा उलटफेर तुम्हाला पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण असा उलटफेर जेव्हा कळंबोलीच्या मैदानावरती झाला होता. मुंबईचे 11 खेळाडू, विविध भागातील नामांकित स्टार खेळाडू, त्यांच्या समोर आपल्या रायगड जिल्ह्याचा तुरमाळ संघ. सकाळची स्पर्धा होती आणि खरं तर त्या संघाला विदाऊट कॉम्प्रो त्या टीमने पराभूत केलं होतं ग्रामीण संघाने. आणि त्या वर्षी त्या टीमला एमर्जिंग टीम म्हणून अवॉर्ड रायगड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून उदयोन्मुक्त संघ म्हणून अवॉर्ड त्यांना मिळाला होता. हा उलटफेर. त्यामुळे क्रिकेट खेळत असताना सांघिक एकोपा फार महत्वाचा आहे. आणि जर का एकोपा चांगला असेल तर नक्कीच तुम्ही अनेक मोठे इतिहास किंवा रेकॉर्ड्स त्या ठिकाणी पादांकित करू शकता आणि तो करून दाखवला होता. नेक्स्ट ओव्हर या ठिकाणी मनीष यॉर्कर ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइडला. तर या इनिंग मध्ये आता जास्तीत जास्त स्ट्राईक विजयलाच घ्यावी लागेल, कारण त्याच्यामध्ये धम्मक आहे, तो आक्रमक आहे. सचिन रजतकडे क्लास आहे, तो कव्हरचा षटकार मारू शकतो, परंतु या क्षणाला मेरिटनुसार फटके खेळण्याची क्षमता ही खरं तर विजय खडसेकडे, तो त्या पद्धतीने खेळू शकतो. आणि मोठी धावसंख्या त्यांना उभारावी लागेल, किमान 35+ रन कशा होतील
याकडे त्यांना खरं लक्ष द्यावं लागेल, कारण नांदगाव संघामध्ये देखील चांगला बॅटिंग अटॅक आहे, त्या टीमकडे देखील चांगली बॅटिंग स्ट्रेंथ आहे. आदरणीय धर्मा पाटील बघा स्लोवर बॉल वरती फसला विजय खडसे, क्लीन बॉल झाला, त्रिफळा चीज झाला, मोठा धक्का बसला वाशीगाव टीमला. आदरणीय धर्मा पाटील साहेबांचे इथे आगमन, त्यांना विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. नितीन सुतार लेफ्टी बॅटर मैदानामध्ये जाताना आपण पाहताय. नितीन सुतार चौथ्या क्रमांकावरती. चला भावाले बी टीम कॅप्टन आणि एका बाजूने गावतळी गावठाण. खरं मागच्या नाईट क्रिकेट हंगामामध्ये विचुंबेच्या स्पर्धेमध्ये भावाले बी टीमचा आम्ही खेळ अगदी जवळून पाहिला. अप्रतिम खेळ या टीमने केला होता आणि आज संघ खरं तर आपण पाहता या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये गेला. सूरज केने, योगेश भालेकर सारखे खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि टीमचे पुरस्कर्ते खरं सूर्याभाई, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार त्यांना आपण पाहताय त्या ठिकाणी एका बाजूला. खरं तर जेव्हा भिवंडी चॅम्पियन लीग आपण पाहिली पावसाळी क्रिकेट स्पर्धा, त्याही वेळेला मात्र या टीमने या खरं तर मित्र परिवाराने आपण पाहिलं ठेंबोली संघ पुरस्कृत केला होता त्या स्पर्धेमध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये. आणि आज भावाले बी टीम या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहताय आणि टॉप 4 मध्ये देखील या संघाने प्रवेश केला. ओव्हर द विकेट यावेळेस आपण पाहता गोलंदाज सज्ज होतो. मनीष समोर असेल नितीन सुतार. यावेळेला फुल टॉस, खराब चेंडू आणि इथे मात्र रिझल्ट वाशीगाव संघासाठी अप्रतिम राहिला. बॉल मात्र सीमारेषा क्लिअर करतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर मात्र बॉलला फेकून दिलं, सीमा पार, षटकार. 6 धाबा. 6 धाबा नितीन सुतार या खेळाडूच्या बॅट मधून आल्या. खरं तर पिच क्युरेटर आहेत मगाशी युवराज मायाने देखील सांगितलं. आपण पाहिलं नवी मुंबईमध्ये चिंतामण वैती यांचा देखील आवाज उल्लेख केला. तर प्रत्येक स्पर्धांमध्ये विकेट बनवण्यामध्ये तेही फार पुढे राहिलेत. अनेक मोठ्या स्पर्धांना त्यांचा देखील आपण काम पाहिला. विकेट फार महत्वाचे आहे आणि हे लोक असे विकेट बनवतात, एखादी धावपट्टी असते एअरपोर्टची त्या पद्धतीची. शेवटच्या दिवसापर्यंत विकेटमध्ये एक त्या ठिकाणी आपण जर पाहिला डागडुजी करायची गरज लागत नाही, एवढी चांगली विकेट त्यांच्या माध्यमातून करत येते. आणि इथे 2 ओव्हर कंप्लीट 18 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये आला प्रतीक खोतदार हा करदर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. नांदगाव टीमचा आज चेतन टीम मध्ये नाहीये, चेतन कुठले टीम मध्ये नाहीये. नांदगाव म्हटलं की आमचे करदर झहीर खान, वन ऑफ द लिजंड, सुजय कुठले एक लेफ्टी बॉलर्स 40+ मास्टर, त्यांचाही आम्ही आवाज उल्लेख करू. बरेचसे करदर खेळाडू नांदगाव क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिले. एक काल चापेकर नांदगाव या संघाचा करदर बोलबाला आपण पाहिला. आज मात्र हे सर्व युवा तरुण खेळाडू या संघामध्ये खेळत असताना आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून अलीकडच्या कालामध्ये पाहायला मिळाला. लास्ट ओव्हर समोर 18 धावा आहेत आणि आता सचिन रजतला देखील आता आक्रमक व्हावं लागेल, आक्रमण करावं लागेल. किमान 15+ रन कशा येतील, 15+ रन जर का या ओव्हर मध्ये आल्या तर त्या वाशीगाव संघासाठी नक्कीच फायटिंग राहतील. आता करण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. यावेळेला स्लॉट मध्ये आला बॉल, फोर्सेबल स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत मात्र लास्ट ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवरती ब्लास्ट, षटकार. 6 धाबा. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल होती मात्र हा षटकार या ठिकाणी लगावला. मोमेंटम हवा आहे, गतिमानता क्रिकेट खेळामधली ती मात्र प्राप्त करण्याचा प्रयत्न. चला गावदेवी गावठाण आणि भावाले बी टीमचा संघनायक या लवकर पण टॉससाठी प्लीज. 2 टीमच्या दरम्यान ही लढत. इथे थोडस व्हेरिएशन, बॅक ऑफ द हँड, फिंगर रोल केले, लाऊड अपील झाली, लाऊड अपील इथे पाहायला मिळाली. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक वडगर ग्रामपंचायतचे सदस्य मिथुन दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहताय. मयूर पाटील, खर तर एकनाथजी माई साहेबांचे संगीत हे आपण त्यांच्या नावाने अनेक वेळा ऐकलं. मिथुन दादा पाटील, एकच वादा मिथुन दादा, दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. डोंगराचा देव ग्रुप कोली कोपर यावेळेला एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट च्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय सचिन रजत. 3रा धक्का बसेल वाशीगाव टीमला. न्यू बॅटर मैदानामध्ये शिवम करदर संपूर्ण आयोजक
या ठिकाणी मिथुन शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन, त्यांचे इथे आगमन. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहता गोविंदा पाटील, अमर पवार, मुकेश, सर्व आमचे खरं तर प्रकाश भाऊ, त्यांचा मी आवाज उल्लेख करेल, दिनेश गायकवाड. खरं प्रकाश भाऊ आमचे, त्यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. त्यांचा सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करीन. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन, संपूर्ण डोंगराचा देव ग्रुप कोल्ली कोपर यांचा आपण विशेष आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची स्पर्धा. नवीन खेळाडू आला मैदानामध्ये, शिवम इन नंबर 5. यावेळेला ऑन साइडला हा फटका, चांगलं टायमिंग, झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे झेल टिपलाय. अजून एक खेळाडू आल्या पावली माघारी परतावा गेल्या फलंदाजाला. टायमिंग जुळलं होतं परंतु ताकद थोडी कमी झाली या फटक्यामध्ये आणि इथे मात्र विकेट. एखादा मोठा फटका जर का या क्षणाला मिळाला तर तोही निर्णायक राहील वाशीगाव टीमसाठी. कारण लास्ट ओव्हर मध्ये कधी कधी आलेल्या धावा तुमच्या टीमला मात्र सेकंड इनिंग मध्ये फिल्डिंग करताना कॉन्फिडन्स वाढवून जातात आणि इथे मात्र धावा बनवाव्या लागतील. नितीन सुतार स्वतः स्ट्राईक साठी धडपडतोय, तो नॉस्टॅकिंग एंडलाच उभा आहे आणि आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. गोविंदा पाटील आता प्रोफेशनल स्कोरर झाले. चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. 24 रन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. 4 खेळाडू बाद 24 धावा या धावफलकावरती आहेत. खूप सारे प्रेक्षक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेला जागा बनवली, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला, स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना आपण पाहता नितीन सुतार यांना 1 रन आली. या बॉलवरती 25 रन टार्गेट सेट करणारा एखादा मोठा फटका नितीनच्या बॅटमधून येईल का याची प्रतीक्षा आता वाशीगाव टीमच्या खेम्यामध्ये आहे आणि क्षमता आहे या खेळाडूकडे. कारण मागच्याही मॅच मध्ये त्याने चांगले फटके मारले होते आणि तो आता स्ट्राईक एंडला. एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच पुन्हा एकदा कॉन्फिडन्स लेवल वाढेल. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग फिल्डिंग करताना वाशीगाव टीमचा अत्यावश्यक फटका येईल का वाशीगाव टीमसाठी. नितीन सुतार स्ट्राईक एंडला तर एखादा निर्णायक बॉल टाकायचा प्रतीक उद्गार या कावला राऊंड द विकेट. आणि यावेळेला विकेट करायचा बॉल हवेमध्ये उंच गेलाय. क्षेत्ररक्षक सुजल झेल खाली आलाय. झेल होईल का, झेल टिपलाय आणि शेवटच्या बॉलवरती मात्र गोड शेवट केलाय. या ठिकाणी प्रतीक उद्गारने विकेट मिळालाय. फिल्डिंग करणाऱ्या नांदगाव टीमला पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 खेळाडू बाद 25 म्हणजे येणारे 18 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. 18 बॉल 26. चला मी विनंती करेन गावदेवी गावठाण आणि भावाले बी टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. चला गावदेवी गावठाण आणि भावाले बी, भिवंडी भावाले बी, सूरज केने खरतर टीमचा प्रमुख खेळाडू. चला आपण लवकरात लवकर टॉस साठी या आणि यातून जिंकणारा संघ मात्र खेळेल जय हनुमान क्रिकेट संघ नावडे या टीम सोबत दुसरा सेमीफायनलचा सामना. प्रत्येक संघाला विनंती आहे आपण इथे उपस्थित राहा. खूप चांगली स्पर्धा, नेत्रदीपक असं हे आयोजन आणि नियोजन. चला नांदगाव संघ पहिली सलामीवीर जोडी, आघाडीचे 2 खेळाडू आपण झटपट मैदानामध्ये पाठवा. आता वेळ फार कमी आपल्याकडे, अजून पुढचे 3 सामने पेंडिंग आहेत. 2 सेमीफायनल, 1 मेगा फायनल आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बक्षीस वितरण सोहळा. स्पर्धेमध्ये मालिकावीर कोण असेल, स्पोर्ट्स सायकल त्याला मिळेल. स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक त्यालाही पारितोषिक मिळेल. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक सांघिक पारितोषिके मिळतील. या स्पर्धेची अप्रतिम खरतर आपण या स्पर्धेला निरोप देत आहोत. 4 दिवस 78वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट च्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली. चला लवकर लवकर नांदगाव टीम पहिली जोडी मैदानाकडे पाठवा आपण. चला भावाले बी, सूर्यभाई टीम कॅप्टन पाठवा आपण टॉस साठी आणि त्याच्या अपोजिटला असेल गावदेवी गावठाण. चला दोन्ही संघांना एखादा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. यस, भावाले संघाचा कॅप्टन इथे आलाय. मी विनंती करतोय गावठाण टीमच्या कर्णधाराला आपणही टॉस साठी या. गावदेवी गावठाण, यस हितेश देखील आलेले आहेत टॉस साठी. तर आपण पवार साहेब, संतोष दादा खरं तर आज ते रिकामे आले, नाही तर बऱ्याच वेळेला जेव्हा स्पर्धेला तेव्हा काहीतरी सोबत घेऊन येतात, परंतु आज त्यांच्या शुभ हस्ते आम्ही ते टॉस करत आहोत. 40+ मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील होते.
संतोष दादा यांच्या शुभ हस्ते मी टॉस घेत आहोत. तर टॉस या ठिकाणी होईल. सामना किती ओव्हरचा राहील? 2 ओव्हरचा. दोन ओव्हरचा सामना आयोजकांनी सूचना दिली. चला आपण टॉस करूया. कावदवी गावठाण विपक्ष भावाले बी. तर मॅचला सुरुवात झाली. 25 चं टार्गेट. 26. टॉस जिंकलाय भावाले बी टीमने. भावाले बी टीम टॉस जिंकला. निर्णय आपण घ्या. सामना संपला की लगेच मैदानात ताबा घ्या. पहिली सिंगल आली. 26 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे आणि पहिली सिंगल त्या ठिकाणी पाहिली आपण. खरं तर फलंदाज मनीष कुटले आणि एका बाजूने मनीष फडके हे दोन खेळाडू. मनीष कुटले आणि फडके आपण पाहताय. पहिलं षटक मार्गस्थ आहे योगेश. क्या बात आहे. प्रॉपर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर ब्लॉक मध्ये टाकला बॉल आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये मनीष फडके या फलंदाजाला. सिंगल डबल रन जरी या ओव्हरमध्ये आल्या तरी त्याही निर्णायक राहतील. पण डॉट बॉल खेळून टीमवरती प्रेशर क्रिएट करणं त्याही पेक्षा सिंगल डबलच्या रन महत्वाच्या आहेत. एका बाजूने विकेट हवेत खरं तर वाशीगाव टीमला. 1 रन आली. अजूनही 25 धावा करायच्या आहेत. याही वेळा आपण पाहिला पुन्हा एकदा यॉर्कर. क्या बात आहे. खरं तर हा खेळाडू नवी मुंबई परिसरापुरता मर्यादित नाहीये. खरं त्याने चांगली कामगिरी केली अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा नामोल्लेख आपण सातत्याने करतो. खरं तर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना थोडासा अपयशी राहिला. तिथे बॉलिंग करत असताना मात्र आपली छाप सोडतो. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी तो मैदानामध्ये साकारत असताना आपल्या टीमसाठी. डॉट बॉल सलगचा आपण पाहिला या ठिकाणी. 3 चेंडू फेकले गेले. फक्त सिंगल आली. अजूनही 25 धावांची गरज. 15 चेंडूमध्ये 25 धावा. यावेळेला फुल टॉस. लिडिंग एज लागून बॉल चालला कव्हर पॉइंटला. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला फील्ड केला. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं कॉलिंग. 1-1 रन महत्वाचे. 2 धावा घेतल्या या दोन्ही फलंदाजांनी. संघ जाऊन पोहोचला 3 या धावसंख्येवरती. 14 बॉल 23. 14 चेंडू मध्ये 23 धावांचं समीकरण बाकी आहे. बघा यातून जो विनर संघ असेल तो संघ खेळेल जनमन क्रिकेट संघ नावडे या टीम सोबत दुसरा सेमीफायनल. आणि या अगोदर बावले बी विपक्ष गावदेवी गावठाण अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. आणि जर मेगा फायनलला गावदेवी गावठाण संघ पोहोचला तर ग्रामीण संघाला तुम्हाला 4 आयकॉन घेण्याची मुभा असेल. आणि जर का भावाले बी संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला तर तुम्हाला 2 आयकॉन घेण्याची मुभा असेल. ही कमिटी कडून सूचना आली. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वाईटचा इशारा. प्रेशर थोडासा करता गोलंदाजावर देखील असेल कारण एखादा मोठा फटका जर या क्षणाला आला तर मात्र पारडं जड होईल नांदगाव टीमचं. त्यामुळे आता डिफेन्सिव्ह गोलंदाजी ही गरजेची राहील. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता. अलॉंग द कार्पेट बॉलला ड्राईव्ह केला. बॉलला ऑन साइड मध्ये त्या ठिकाणी सिंगल ओव्हरथ्रो होतो. बॅकअप साठी खेळाडू आले. 1च रन या बॉलवरती. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली 5. पहिल्या 5 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली मैदानामध्ये. योगेश गॅरो या खेळाडूने. विजय खडसेने देखील प्रत्येक सामन्यामध्ये षटकारांना अकाउंट ओपन करत गोलंदाजी ही तितकीच भेदक केली वाशीगाव टीमसाठी. त्यामुळे सेकंड ओव्हर तीही तितकीच महत्वाची राहील. 26 धावांचा पाठलाग करत असताना नांदगाव टीमसाठी एका बाजूने वाशीगाव टीमसाठी इकॉनॉमिकल फिगर षटक जर टाकलं तर वाशीगाव संघ थोडं प्रेशर क्रिएट करेल. यावेळेला फुल टॉस मिस झालाय आणि त्यानंतर मात्र बॉल मागे चाललाय. इट्स अ बीमर. 1+1 2 धावा या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या आहेत. बीमर बॉल बिगिट करताना मात्र वेस्ट साइडच्या वर असलेला चेंडू पंचांनी या बॉलला बीमर घोषित केलं. त्यामुळे 2 धावा मिळतील या चेंडूवरती. अंपायर डिसिजन एज लास्ट डिसिजन ही सूचना आता कमिटी कडून आली आहे. त्यामुळे प्लीज थोडा आपण कोऑपरेट करा, सहकार्य करा. प्रत्येक वेळी मात्र आपण पाहताय त्या ठिकाणी फिल्डिंग टीमला मात्र लिगल बॉलची अपेक्षा होती परंतु एका बाजूने बीमर घोषित करण्यात आलेला आहे.
मिमर +1 2 धावा आल्या 7 धावा धावफलकावरती फ्रीड बॉल फेस करेल मनीष फडके हा करदर फलंदाज स्ट्राइक एंडला नांदगाव टीमची आघाडीची जोडी अजून एक खेळाडू बाद झाले नाही 7 धावा स्कोर कार्ड बदलले अजून 19 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉल मध्ये यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह बिगिट करताना हा फटका फ्रीड बॉल त्या ठिकाणी वाडी स्ट्रॉंग ऑनला चांगली फील्डिंग पाहायला मिळाली सिंगल रन मिळाली पुढच्या रन साठी निघाले रिस्क घेतली आहे विकेट मिळेल का आणि या ठिकाणी आपण पाहत आहे सेफली 2 धावा देखील कंप्लीट चांगलं कॉलिंग एक कदा बीमर बॉल त्या बीमर बॉल नंतर मात्र 4 धावा वाढल्या कदा नांदगाव संघाच्या अकाउंट्स मध्ये आणि पहिलं षटक संपल्यानंतर मात्र टोटल धावसंख्या लागली धावफलकावरती 9 आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 17 धावांची गरज थोडं स्पीडअप करा प्लीज वाशीगाव टीमला विनंती राहील थोडे आपण घाई करा स्पीडअप करा प्लीज 12-17 12 बॉल 17 तर समीकरण विजय खडसे हे षटक अतिशय महत्वाचा आणि निर्णायक षटक विनर टीम विपक्ष दुसरा सेमीफायनल असेल जयनमान क्रिकेट क्लब नावडे आणि एका बाजूला आता दुसरा पहिला सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल भावाले बी विपक्ष गावदेवी गावठाण भिवंडी परिसरातून हा संघ मात्र अगदी वेळेवरती इथे दाखल झाला आणि त्यांच्या बरोबर असेल उरण तालुक्यातील सर्व 11 स्टार खेळाडू करण मडवी अमित नाईक परेश ठाकूर सारखे दिग्गज करत सर्वच 11च्या 11 खेळाडू त्यांचा आपण आवाज उल्लेख करू या टीम मध्ये असतील तर एका बाजूला भावाले संघाचे 9 खेळाडू 2 आयकॉन त्या टीम मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील चांगलं बॅटल चला स्पीडअप करा प्लीज थोडी घाई करा ऑलरेडी आम्ही एक षटकांमध्ये कपात केली सेमीफायनलचा सामना 2 षटकांचा ठेवला त्यामुळे प्लीज थोडी आपण घाई करा आणि जर का आपण अधिकचा वेळ घेतला तर मात्र आणखीन षटकांमध्ये कपात केली जाईल वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर पाऊसच नाही या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन तुम्ही या ठिकाणी पाहिलं 4 दिवसीय स्पर्धा आणि 4 दिवसामध्ये खरं ग्रामीण क्रिकेट 2 दिवस आपण पाहिलं त्यानंतर आयकॉन क्रिकेट पाहिला 1 दिवस तालुका वाईज क्रिकेट पाहिलं ओपन क्रिकेट चे संघ नसल्यामुळे ग्रामीण क्रिकेटला 2 दिवसाची संधी दिली आणि त्यामध्ये आजचा दुसरा ग्रामीणचा दिवस ज्यामध्ये आपण पाहताय एक संघ टॉप 4 ला पोहोचेल नांदगाव की वाशीगाव यासाठी ही लढत दोन्ही संघ विजयासाठी असलेले आहेत ट्रॉफी कोणत्या टीमच्या वाट्याला जाईल तेच तर वेगवान क्या बात है बॅट स्विंग येणे अगोदर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये त्यालाही बीट केलं होतं एवढ्या वेगाने बॉल डिलिव्हर केलाय करतो त्या ठिकाणी विजय खडसे या गोलंदाजाने डॉट बॉल 11 चेंडूमध्ये 17 धावा हे समीकरण मैदानामध्ये आहे 11-17चं कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आपण पाहू शकाल बाकी यावेळेला देखील यॉर्करचा प्रयत्न ऑफ ड्राइव्ह केला फक्त सिंगल आले सामना शेवटपर्यंत जाईल असे करत संकेत निर्माण केले आता विजय खडसेने 2 बॉल मध्ये 1 धाव त्याने खर्च केली अजूनही 10 मध्ये 16 धावांची गरज 10 धावा धावफलकावरती आल्या पहिल्या 1.8 चेंडू मध्ये 8 बॉल मध्ये 10 धावा आल्या आता येणारे 10 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज समोर मनीष फडके एका बाजूने मनीष खुटले ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 49 केले तर वैयक्तिक यावेळेला सबमरीन खरं तर बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला पाण्यामध्ये जी पाणबुडी धावते सबमरीन अगदी पाण्याखालून तशा पद्धतीने हा बॉल स्टम्प्स लेवलच्या खालून निघून गेला परंतु विकेट किपर योगेशही कौतुक करावं लागेल कारण या क्षणात जर का बॉल सुटला तर बायची सिंगल लगेच मिळेल परंतु त्याही धावा त्याने वाचवल्या आता कॅल्क्युलेशन आपण पाहिलं 9 चेंडू मध्ये 16 धावा टॉप 4 मध्ये कोण पोहोचेल वाशीगाव की नांदगाव यासाठी हा संघर्ष ही लढत आपण मैदानामध्ये पाहताय या 2 टीमच्या दरम्यान इथे बॉलला सोडून दिलं परंतु डावी यष्टीच्या बाहेर चालला मिस केली डावी यष्टीला लेग स्टिकच्या बाहेर इट्स अ वाईड 9-15 9 चेंडू मध्ये 15 धावांचं कॅल्क्युलेशन एक एक्स्ट्रा रन मात्र तुमच्या टीमला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल त्यामुळे तुम्हाला आता इथे डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील 9 बॉल 15चं समीकरण याही वेळेला आपण पाहिला बुंध्यामध्ये टाकलेला बॉल टोकरचे यॉर्कर हलक्या हाताने ऑन ड्राइव्ह शॉर्ट मिड विकेटला बॉल फीड झाला 1 रन आली शेवटचे 8 बॉल आता विजयासाठी 14 धावा 8 चेंडू आणि 14 या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका खरं तर अत्यावश्यक राहील नांदगाव टीम साठी एखादा मोठा फटका जर का या 2 चेंडू मध्ये आला तर मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करेल तो म्हणजे नांदगाव संघाने जर का इथे एखादा विकेट किंवा डॉट बॉल जर टाकले गोलंदाजाने तर मात्र प्रेशर राहील त्या ठिकाणी नांदगाव संघावरती 8 चेंडू 14 धावा हे समीकरण जर उतरला महत्व नाहीये मग तो प्रेडिक्शन करावं लागतं कधी कधी
पुन्हा एकदा यॉर्कर बॉलर बॅक ड्राईव्ह सिंगल पूर्ण केली दुसरा रनचा कॉल निघाले दोन्ही खेळाडू अगदी योग्य निर्णय कारण इथे एक एक रन महत्वाचे आहे रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू 2 धावा आल्या 7-12 7 चेंडू मध्ये 12 खरं आपण पाहिला भूमी अभिलेख या खात्यामध्ये आपण जर गेला तर 7-12 ला फार महत्व आहे आणि सर्व ठिकाणी 7-12 हे अतिशय आपण पाहिलं महत्वाचा आपण जर आपण पाहिलं हे समीकरण 2 धावा आल्या आता 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज 7-12 शेवटचा निर्णायक बॉल यावेळेला एज अँड टेकन महत्वाचा धक्का शेवटच्या बॉलवरती विकेट मिळालेला आहे सामना बॅलन्स 6 बॉल मध्ये 12 प्रतीक खुद्दार या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चालला ज्या प्रतीकने प्रत्येक सामन्यामध्ये लास्ट ओव्हर मध्ये आपल्या नांदगाव संघाला विजय मिळवून दिला तो आता या लास्ट ओव्हर मध्ये धावांचा पाठलाग करून विजय मिळवून देईल का हे पाहायचं आहे अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना प्रतीक खुद्दार मॅच ऑन आहे 6 बॉल 12 धावांची गरज पहिले 3 चेंडू अतिशय निर्णायक खरं योगेश आणि नितीनचंही मी पुन्हा एकदा कौतुक करेल बघा या टीम कडे जर पाहिलं तर अगदी कमी वयाचे खेळाडू घेऊन ते मैदानामध्ये दाखल झालेत परंतु या टीम मध्ये युनिटी चांगली आहे आणि चांगलं मार्गदर्शन त्यांनी आपल्या या सर्व नवोदित खेळाडूंना केलं मग एका सामन्यामध्ये तर आपण पाहिला त्याने आपल्या एका यंगस्टर खेळाडूला आपली मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी डेडिकेट केली जेव्हा त्याने सिद्धेश वासकरचा झेल टिपला होता हे देखील फार महत्वाचं आहे आपण जेव्हा आपल्या खेळाडूला थोडासा मोटिवेट करू तेव्हा तो खेळाडू पुढे जाऊन आणखीन चांगली कामगिरी करेल त्याला त्याच्यामध्ये आणखी थोडासा कॉन्फिडन्स वाढेल याच उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला होता आणि अगदी योग्य निर्णय आणि आतापर्यंत चांगला खेळ वाशीगाव टीमचा पाहिला व नांदगाव संघाचा पाहिला परंतु एक षटक आता ठरवेल या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल टॉप 4 मध्ये कोण पोहोचेल यावेळेला इनसाइड आउट कव्हर्स मध्ये फटका त्या ठिकाणी खेळले सिंगल आली दुसऱ्या रनचा कॉल निघाले दोन्ही खेळाडू 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज 2 आल्या 5 बॉल 10 धावा प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेट 2 धावा हव्यात एक मोठा फटका जरी आला तर मात्र या सामन्याची हवा निघेल 5 चेंडू मध्ये 10 धावा चं समीकरण पाच बॉल 10 आणि यावेळेला मोठा फटका खेळताना बॉल हवेमध्ये झेल होईल का शतरक्षक झेल खाली आणि इथे झेल कॅरी केलाय कमबॅक वाशीगाव संघाचा आणखीन एक मोठा धक्का बसतो टीम नांदगावला कमबॅक 4 चेंडू मध्ये आता 10 धावांची गरज मैदानामध्ये आहे सामना संपलेला नाहीये चला लवकरात लवकर नवीन खेळाडू स्पीडअप करा मैदानामध्ये चला आपण नवीन बॅटर सुजल भगत हा खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना 4 बॉल 10 संघाची बुडती नौका समीर हवा का चौका चांगला झेल त्याने टिपला खरं तर लॉंग ऑफच्या दिशेने 2 त्याने कॅच अप्रतिम पकडला सिद्धेश वासकरचा त्याने झेल टिपला होता आणि यानंतर आता पुन्हा एकदा मनीष फडके त्याने चांगला झेल टिपला आणि अगदी कमी वयाचा खेळाडू अंडर 16 चा असेल परंतु चप्पल क्षेत्ररक्षक करतो योगेशचा हा करतर एक आणखीन एक शिलेदार चांगलं कमबॅक 4 बॉल 10 सामना संपलेला नाहीये लेफ्टीच्या समोर लेफ्टी सुजल भगत यावेळेस स्ट्राईकला इथे मागचा पाय वाकवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे डॉट बॉल 3 बॉल 10 जसजसे डॉट बॉल टाकले जातील तसा हा सामना थोडा लांब जाईल नांदगाव संघापासून आणि एखादा मोठा फटका आला तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा नांदगाव संघाचं पुनरागमन पाहायला मिळेल 3 बॉल 10 सामना आपण पाहता अजूनही बॅलन्स आहे एक मोठा फटका हवा नांदगाव टीमला यावेळेला पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं आणि इथे मात्र आपण पाहताय सिंगल रन लेग बाईच्या स्वरूपात मिळाली 2 बॉल आणि 9 ज्या प्रतीकने प्रत्येक सामन्यामध्ये लास्ट ओव्हर मध्ये धावा डिपेंड केल्या तो प्रतीक आता या लास्ट 2 बॉल मध्ये संघाला विजय संपादित करून देईल का क्षमता आहे या खेळाडूकडे बाहुबली नांदगाव संघाचा अतिशय घातक स्फोटक फलंदाज आणि इथे मात्र त्याला आता आपल्या कारकिर्दीतील मधले आणखी एक मोठी इनिंग साकारायच्या 2 बॉल मध्ये 9 त्याला करायच्या 2 मोठे फटके त्याला खेळावे लागतील या मॅचच्या दरम्यान कमबॅक वाशीगाव संघाचा आपण त्या ठिकाणी पाहू शकाल 2 बॉल 9
समीकरण मैदानामध्ये आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. एखादा मोठा फटका जर का इथे आला तर मात्र हा सामना शेवटपर्यंत पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहिला हा फटका फसला. 3 रन जर कंप्लीट केला तर मात्र अजून संधी राहील. दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 धावा आलेल्या आहेत. आता 1 चेंडूमध्ये 7 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 7. सुरुवातीपासून योगेशने दबाव टाकला, त्यानंतर विजयने चांगलं कमबॅक केलं. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता नितीन सुतारने देखील चांगली कामगिरी केली आहे. 1 बॉल 7 च समीकरण. मनीष कुटले आजच्या दिवसामधला एक चांगला खेळाडू आपण पाहिला, ज्याने इम्प्रेस केलं सर्व प्रेक्षकांना. आणि इथे सामना जिंकत वाशीगाव संघ पोहोचला टॉप 4 मध्ये. हार्ड लक टीम नांदगाव. आपला प्रवास इथेच संपला, पण आज आपल्या संघाने केलेली कामगिरी नक्कीच चर्चेमध्ये राहील. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला लगेचच भावालोबी टीम आपला निर्णय घ्या आणि मैदानात ताबा घ्या. भावालोबी विपक्ष गावदेवी गावठाण आणि यानंतर पुढचा सेमीफायनल असेल जहनमन